सारख्या बहिणींनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. 20 डिसेंबर ही तारीख आपण जवळपास ओलांडलेली आहे. मात्र अजूनही नोव्हेंबरचा 17वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. त्याबाबत विलंब होतो आहे, उशीर होतो आहे. मात्र याबाबत अनेक चुकीच्या बातम्या येत आहेत की 3,000 रुपये मिळायला सुरुवात झाली, 21 रुपये मिळायला सुरुवात झाली. या 12 जिल्ह्यामध्ये मिळाले, त्या 13 जिल्ह्यामध्ये मिळाले. लाडक्या बहिणी नाचायला लागल्या. लाडक्या बहिणीसाठी खुश खबर, अमकं डमकं डमकं, या सगळ्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या असतात. सरकारकडून किंवा सरकारी सूत्राकडून अशी कुठलीही घोषणा झालेली नाही किंवा कुठलीही माहिती समोर आलेली नाही. 21 तारखेला नगर परिषदांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्याच्यामुळे त्या गदारोळात रविवारचं सुट्टी असल्याने सरकार आणि राज्यकर्ते त्याच्यामध्येच मशगूल राहणार आहेत की कुणाला किती जागा मिळाल्या, कुणाला किती कुठं काय मिळालं, याचं हे हिशोब जुळाजुळी सगळी चालणार आहे. आणि अशातच दिवाळीनंतर जे काही आहे तर दिवाळीचं बोनस दिलं जाईल, हे दिलं जाईल, ते दिलं जाईल. 2100 रुपयाबाबत सुद्धा विधिमंडळामध्ये तो प्रश्न चर्चेला आला होता अधिवेशनादरम्यान. तर त्यावेळेस योग्य वेळ आली तेव्हा देऊ 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 शिंदे साहेबांनी घसाबळेपर्यंत सांगितलं. आणि सरकारी सूत्रांकडून मिळालेली जी काही खात्रीलायक माहिती आहे तर तीच माहिती तुम्हाला या पुढच्या एका मिनिटामध्ये मी सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, बहिणींनो, जी काही सरकार दिवाळीनंतर सरकारने घोषणा केली होती की दिवाळीचं बोनस देणार, त्याच्यानंतर 2100 रुपये देणार. तर अगदी मागच्या आठवड्यापूर्वी विधिमंडळाचं, विधानसभेचं हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीच्या प्रश्नावर विरोधकांनी काहीसं धारेवर धरण्याचा सरकारला, सत्ताधाऱ्यांना प्रयत्न केला. मात्र सरकारकडून नेहमी त्या पद्धतीसाठी गोलमाल उत्तरं देण्यात आली. आदित्य तटकरे यांनी जी काही माहिती दिली तर ती समाधानकारक नव्हती. त्यांनी मान्य केलं की जवळपास या लाडक्या बहीण योजनेमध्ये घोटाळा झाला. जवळपास 15,000च्या आसपास हे लाभार्थी पुरुष निघाले, त्यांच्याकडून वसुली करण्यात येईल. मात्र एकाही विरोधकाला हे धाडस झालं नाही की बा त्यांच्याकडून वसुली करण्याऐवजी ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, सरकारची कायदेशीर जबाबदारी आहे की ह्या सरकारच्या व्यवस्थेमध्ये, प्रशासनिक व्यवस्थेमध्ये ह्या त्रुटी होत्या आणि या त्रुटींची जबाबदारी स्वीकारून जे काही व्हॅलिडेशन झालं किंवा जे काही फिल्टर लावले गेले सुरुवातीला नोंदणी करते वेळी, तर त्याच्यामध्ये कुठेतरी त्रुटी होती आणि त्या त्रुटींची नैतिक जबाबदारी सरकारचे आणि संबंधित मंत्र्यांनी स्वीकारून सरकारने कुठेतरी राजीनामा दिला पाहिजे. मात्र सरकार राजीनामा देणार नाही किंवा विरोधकही तशी मागणी करणार नाहीत, हे आपण पाहिलं. या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार. नाना लाडकी मंत्र्यांनी सांगितलं तर 2100 रुपये देण्यासाठी सरकार बांधील आहे. मात्र 1.5 वर्षापासून सरकार तोच शब्द वापरत आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. दिवाळीपासून किंवा त्याच्या पूर्वीपासून जे काही 2100 रुपये महिना केला जाणार होता तर त्याच्याबद्दल अजून कुठलीच शक्यता नाही. तेव्हा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे काही हप्ता आहे तर तो 15 डिसेंबरच्या नंतर एकत्रितपणे 3,000 येण्याची शक्यता आहे किंवा नोव्हेंबरचा हप्ता पैशाच्या तरतुदीनुसार आधी वितरित केला जाईल. त्यानुसार 31 डिसेंबर नंतर सुद्धा ई-केवायसी ची मुदत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एवढ्या वेळामध्ये सगळ्यांची ई-केवायसी होणं शक्य नाही. बऱ्याच जणींचा आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे ओटीपी येत नाही किंवा आधार लिंक केलं तरी त्याचं अपडेशन हे 5-5, 6-6 दिवस, 8-8 दिवस येत नाही. त्याच्यामुळे ही केवायसी होणं शक्य नाही. ज्यांना कुणाला पती नाही किंवा वडील नाहीत तर अशांसाठी अजून काही अपडेट आलेलं नाही. अंगणवाडी सेविकामार्फत ते अर्ज स्वीकारले जातील किंवा सीएससी केंद्रावर त्याची नोंदणी केली जाईल किंवा पोर्टलमध्ये काही बदल केले जातील. मात्र अजून अद्याप कुठलंही काही झालेलं नाही. तेव्हा कुठल्याही अफवावर किंवा खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुमच्या काही फीडबॅक असतील, कॉमेंट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.